राजकीय आरोप केला आहे की महाराष्ट्राची अवस्था ड्रग्समुळे उलटा पंजाब सारखी झाली, उलटा महाराष्ट्र झाला. की तुम्ही काय उत्तर द्याल? असं आहे की आपल्याला आकडेच या ठिकाणी पाहायला मिळतात. पंजाबची स्थिती काय, इतर राज्यांची स्थिती काय आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे. त्यामुळे महाराष्ट्राला अशा पद्धतीनं बदनाम करणं हे राजू शेट्टींना शोभत नाही. अर्थात अंमली पदार्थ हा एक हे मोठं आव्हान आहे. केवळ महाराष्ट्रासमोर नाही, संपूर्ण देशासमोर आहे. पण देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांनी मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध मोठी लढाई सुरू केली आहे. महाराष्ट्र त्यात अग्रणी आहे. काही काळ हा लढा आपल्याला द्यावा लागेल, पण मला विश्वास आहे की निश्चितपणे आपला विजय त्याच्यात होईल. असं आहे की आता जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाही आहे, आखाती देशातही जात नाही आहे. उत्पादन अधिक आहे, त्याला खरीदार कमी आहे आणि म्हणूनच कालपासनं केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन सुरू केलं आहे. 12.5 रुपयाच्या भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करत आहे, ती सुरू झालेली आहे. त्यामुळे काही ना काही दिलासा हा शेतकऱ्यांना निश्चित मिळेल. असं आहे, सातत्याने मराठा समाजाकरता राज्य सरकारने अनेक गोष्टी केल्या आहेत. यामध्ये सारथी संस्था तयार करून आपले अनेक मराठा तरुण IAS, IPS, MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये आज त्या ठिकाणी उत्तम यश संपादन करतायत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातनं रेकॉर्ड इतके उद्योजक मराठा समाजातले आपण तयार केले आहेत. शिक्षणाचं क्षेत्र असो, सगळ्या स्कॉलरशिप आपल्या चाललेल्या आहेत. ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याची योजना आपण चालवतो. नवीन हॉस्टेल्स तयार करतो. कुठलीही योजना बंद नाही आहे. या ठिकाणी प्रमाणपत्र मागितलं आहे आणि खूप प्रमाणपत्र पेंडिंग आहेत अशी परिस्थिती नाही. जे प्रमाणपत्र मागितले जातात त्यातले जे त्या नियमात बसतात ते सगळे दिले जातात आणि पेंडन्सी कुठेही फारशी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आता याची जी काही व्हॅलिडिटीची प्रोसेस आहे ही प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केली जाते. त्याची कमिटी ही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे. त्याचे निकषही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे. त्या समितीला पूर्ण स्वायत्तता सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. ते काही राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे त्या नियमानुसार कमिटी व्हॅलिडिटी देखील करते आणि सातारा गॅझेटचा जो काही या ठिकाणी संबंध आहे, आपल्याला माहिती आहे हैदराबाद गॅझेट दिल्यानंतर त्याची केस ही आत्ता माननीय उच्च न्यायालयामध्ये चाललेली आहे. अजून त्या केस